नमस्ते मित्रांनो, मी ॲडव्होकेट वैभव चौधरी. आपण गेले अनेक दिवस पाहतो की महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण मिळण्यासाठी लाखोंच्या संख्येने मराठी आज रस्त्यावर उतरलेले आहेत. तर मित्रांनो, मी गेल्या काही दिवसात मराठा आरक्षणाबाबत जास्त व्यक्त झालो नाही. त्यामागचं कारणही तसं होतं की मराठा समाजाला जातीय सामाजिक मागास असल्याबाबत कुठलंही सर्टिफिकेट मिळणार नाही किंवा मराठा समाज हा सामाजिक मागास आहे असं कुठेही सिद्ध होत नाही. कारण की आज जर आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर मराठा समाज हा बहुसंख्येने सत्तेत आहे. प्रत्येक क्षेत्रातली सत्ता ही मराठा समाजातल्या व्यक्तींच्या हातात आहे. त्यामुळं घटनेतील अनुच्छेद 15(4) व 16(4) ह्या कॅटेगरीमध्ये त्या अनुच्छेदामध्ये दिलेल्या तरतुदीमध्ये मराठा समाज येत नसल्यामुळं मी त्याबाबत जास्त प्रतिक्रिया या ठिकाणी मांडल्या नाहीत किंवा जास्त व्यक्त झालो नाही त्याबाबत. की ज्या मुद्द्यांवर ज्या जातीय दृष्टिकोनाच्या किंवा जातीच्या आधारे आपण जे आरक्षण मागतोय ते सुप्रीम कोर्टात टिकणारं नाही आहे. कायदेशीर गोष्टींवर ते तोलणारं नसल्यामुळं मी पूर्णपणे या मराठा समाजाच्या जातीच्या अंगाने आरक्षणाच्या मी विरोधात होतो किंवा मी त्याबाबत जास्त व्यक्त झालो नाही. त्यामागची कारणं ती होती की मराठा समाजाला सामाजिक मागासलेपण नसल्यामुळं तो सामाजिक मागास आहे आणि त्याच्या आधारावर त्याला आरक्षण मिळवून द्या किंवा त्याच्या आधारावर त्याला आरक्षण द्या, ते टिकणारच नव्हतं किंवा त्या परिभाषेत त्या चौकटीत बसणार नसल्यामुळं मी त्याबाबत कुठे जास्त व्यक्त झालो नाही. तर मित्रांनो, 2019 साली नरेंद्र मोदींनी किंवा मोदी सरकारने म्हणू आर्टिकल 15 क्लॉज 4(5) आणला, त्यात अमेंडमेंट आणली आणि आर्थिक निकषाच्या आधारे सवर्ण जातीतील लोकांना आरक्षण दिलं आणि त्याच्यामध्ये मराठा समाज येतो. मी अनेक माझ्या मित्रांना सांगितलं की नाही, आपण जाती आरक्षण मागतोय पण आपण जाती आरक्षणाच्या तरतुदीत बसत नाही, आपण सामाजिक मागास ठरत नाही किंवा आपले सामाजिक मागासले पण सिद्ध होत नाही, आपण आर्थिक गरीब आहोत. मराठा समाज हा आर्थिक गरीब आहे, त्याला पैशाची खूप अडचण आहे, तो गरीब आहे, त्याच्यामुळे तो त्याच्या मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे मराठ्याला आपण काय म्हणू शकतो तर तो सामाजिक मागासला नसून तो आर्थिक मागास आहे असं आपण मराठा समाज म्हणू शकतो. आणि मी वेळोवेळी माझ्या मित्रांशी बोलत असताना मी EWSमुळे जे 10% आरक्षण मिळाले आहेत मी त्याचा पुरस्कार करत होतो की नाही, आपण मराठा समाजाने EWSचं आरक्षण मिळालं ते घ्यावं, त्याचा उपभोग करून घ्यावा. कारण की ते आर्थिक निकषांवर आधारित आहे आणि 8 लाख उत्पन्न असलेला मराठा किंवा 8 लाखापेक्षा कमी असलेला त्या मराठ्याला त्याचं आपल्याला फायदा घेता आला असता आणि अनेक मराठा तरुणांनी EWSच्या मार्फत फायदा घेतलेला आहे. आणि ऑलरेडीच आपल्याकडे 60-62% आरक्षण असताना आता जर जातीय वेगळं आरक्षण आपण मागायला गेलो तर ते 10-12%वर आपल्याला मिळालं नसतं. मग ते 10-12% जर आपल्याला शासनाने बेकायदेशीर दिलं जरी असतं, जसं फडणवीस सरकारने आपल्याला 2019 साली कायदा पास करून आपल्याला दिलं, पण मित्रांनो ते टिकलं जरी नसलं तरी आपल्याकडे पर्यायी व्यवस्था म्हणून EWSचं 10%चं आरक्षण आहे. आपल्याला जर जातीच्या आधारे आरक्षण मिळालं तर हे जे EWSचं आरक्षण आहे ते पूर्णपणे फेल जाणार, त्याचा उपयोग आपल्याला घेता येणार नाही. आपल्याला एकाच वेळी एकाच माध्यमातून त्याचा उपयोग घेता येतो, त्याचा उपभोग घेता येतो. तुम्ही EWSचं पण सर्टिफिकेट काढतात, मराठाचं पण काढतात, कुणबीचं पण काढतात, त्या तिन्हीपैकी कुठेतरी एकानेच तुम्हाला त्याचा उपभोग घ्यावा लागेल. ते एकाच्याच मार्फत तुम्हाला कुठेतरी अप्लाय करावं लागेल. दुसरे कुठलेही जात प्रमाणपत्र तुमच्या कामा येणार नाही किंवा आपल्या कामा येणार नाहीत. म्हणून मित्रांनो, मी EWSच्या आरक्षणाचा पुरस्कार करतो. आणि EWSच्या आरक्षणाचं जे सर्टिफिकेट आहे आर्थिक मागास असल्याचं, ते काढण्याची प्रोसेससुद्धा खूप सोपी आहे. हार्डली 8 दिवसांच्या आत 400-500 रुपयाचा खर्च केला की ते सर्टिफिकेट मिळतं. त्याला कुठलीही किचकट प्रक्रिया नसल्यामुळं ह्या एवढ्या स्क्रुटिनीच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र काढा, त्याची स्क्रुटिनी करा, त्याची व्हॅलिडिटी घ्या काढून, एवढ्या क्लिष्ट प्रक्रियेतून जाण्यापेक्षा EWSचं आरक्षण हे मला खूप सोयीस्कर वाटत होतं आणि ते 10% होतं. आणि जर जाती आरक्षण जर आपल्याला मिळालं तर हे 10% कुणासाठी? मग सवर्ण म्हणजे कोण? आपण त्याच्यामध्ये मोडणारे लोक, त्यांच्यासाठी स्पेसिफिक हे आरक्षण असताना
आपण वेगळ्याच वाटेने का जातो आहे. तर आज सकाळीच जे नोटिफिकेशन सरकारकडून आलं त्यातनं थोडंसं आशादायक किरण आहे की यातनं आरक्षण मिळणार. पण यातनं आरक्षण मराठ्यांना स्पेसिफिक मिळणार नाही, पण जे मराठा कुणबी आहेत, ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांचा मार्ग खूप मोकळा झाला आहे. त्या नोटिफिकेशनच्या आधारे सरकारने कुठे काय GR वगैरे तो काढलेला नाही. स्पेसिफिक ती नोटिफिकेशन आहे की महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियम अधिनियम 2000 च्या कलम 18च्या पोटकलम 1 नुसार त्यांनी ती नोटीस काढली आहे. कारण की त्या कलम 18च्या पोटकलम 1 नुसार जर आपल्याला या जात प्रमाणपत्र देण्याच्या नियमावलीमध्ये जर काही फरक करायचा असेल, काही बदल करायचा असेल, काही अमेंडमेंट करायचे असतील, सुधारणा करायच्या असतील, तर आपल्याला 18च्या पोटकलम 1च्या अधीन राहून आपल्याला तशी पूर्वप्रसिद्धी नोटीस द्यावी लागते. त्याच्यावर लोकांच्या हरकती घ्याव्या लागतात आणि मग त्याचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी प्रक्रिया चालू होते. आज जर नोटिफिकेशन पाहून मराठ्यांना खूप दिलासा मिळाला आहे. परंतु मित्रांनो, यातनंही पुढं आता फुटबॉल एकमेकांकडे फेकण्याचा राजकीय खेळ चालू होईल का, अशी याच्यामध्ये दाट शक्यता आहे. कारण की मित्रांनो, 16 तारखेची डेडलाईन दिली आहे. 16 तारखेपर्यंत ह्या नोटिफिकेशनवर जे प्रपोज प्लॅन आहे राज्य शासनाचा की त्या 2002च्या अधिनियमच्या कलम 2च्या पोटकलम ज 1 म्हणून जी सुधारणा जी यांना करायची आहे, त्या ठिकाणी त्यांना सगळे सोयरे जे असा शब्द टाकून अमेंडमेंट करायचा आहे, त्याची व्याख्याही त्यांनी त्या जची सगळे सोयऱ्यांची त्या आजच्या नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, त्याच्यावर 16 तारखेपर्यंत लोकांकडून हरकती मागवल्या जातील. त्या हरकती आल्यावर त्याचा विचारविनिमय करून त्याच्यावर डिस्कशन करून सरकार कालावधी वेळ घालवणार. आता लोकसभेच्या निवडणुका लागतील एप्रिल मेमध्ये लागतीलच. तर तोपर्यंत हे सरकार सगळं ढकली देणार. नंतर आचारसंहिता येणार, लोकांना आंदोलन करता येणार नाहीत आणि 16 फेब्रुवारीनंतर किंवा त्या डेडलाईनपर्यंत लोकांच्या हरकती येतील. त्याच्यावर त्यांची चर्चासत्र होतील, त्यांच्या मिटिंगा होतील, त्यांचे शिष्टमंडळ जरांगे साहेबांना येऊन भेटतील, त्यांच्या चर्चा विनिमय होईल, एक खोटा विरोधाचा फुगा तयार केला जाईल, दबाव तंत्र वापरलं जाईल आणि अशा माध्यमातून हे मराठा आरक्षण लांबणीवर पडणार. आता कलम 18(1)च्या पोटकलमान्वये महाराष्ट्र शासनाने आजची नोटीस पाठवली आहे. पण मित्रांनो, त्याच पोटकलमाचा जो दुसरा भाग आहे, जो पोटकलम 2 आहे, ते काय म्हणतं तर मित्रांनो, ते पोटकलम 2 असं म्हणतं की ज्यावेळी तुम्ही या पोटकलम 18(1)च्या अधीन राहून त्या नियमावलीमध्ये जर तुम्हाला काही सुधारणा करायची असेल, तुम्ही अगोदर नोटीस पाठवता. ते नोटीस आल्यानंतर हरकती येतात. हरकतीनंतर तुम्ही विचारविनिमय करून विधेयक तयार करता. आता हे सुधारणा विधेयक आहे, हे अमेंडमेंट करणार आहे त्या नियमावलीमध्ये. कुठला नवीन कायदा आणणार नाही. तर त्या जो 2000ची जी नियमावली आहे, जात प्रमाणपत्र देण्याची नियमावली, त्याच्यामध्ये ते अमेंडमेंट करणार आहेत. तर ते आल्यावर यांनी विधेयक तयार करायचं आणि प्रत्येक विधिमंडळापुढं म्हणजे विधान परिषदेपुढं 30 दिवस, विधानसभेपुढं 30 दिवस, असे हे 60 दिवस दोन्ही ठिकाणी चर्चा सत्र त्याच्यावर होणार, त्याच्यावर विनिमय होणार आणि सरकार हे लांबणीवर टाकणार. म्हणजे 16 तारखेनंतर त्याच्यानंतर अजून 15-20 दिवस जातील, महिना जातील आणि त्याच्यानंतर 60 दिवसांनी म्हणजे विधानसभा, विधान परिषद यांच्यात चर्चा होणार. त्यानंतर ते विधेयक पास होणार. त्यातही त्यांनी जर ठरवलं की पास करायचं आहे, त्यावेळेची परिस्थिती, त्यावेळेच्या लोकांचा रोष पाहून सरकार ठरवले की ते विधेयक त्या विधिमंडळामध्ये, त्या विधान परिषदेमध्ये, त्या विधानसभेमध्ये पास करायचे का नाही. ते जर एका सभागृहातून पास झालं तर ते दुसऱ्या सभागृहात जाणार, दुसऱ्या सभागृहातून ते पास झालं की मग त्याची अंमलबजावणी होणार. म्हणजे यामध्ये अजून 2-3 महिने जाऊ शकतात आरक्षणाची फायनलिटी समजण्यासाठी. तर याचा एक पॉझिटिव्ह फायदा असा झाला आहे मराठा आरक्षणाच्या बाबतचा, मनोज जरांगे पाटलांच्या ह्या आंदोलनाला आज काही अंशी यश आलेलं आहे. कारण की इथून मागे मराठा समाजातील लोकांच्या ज्या नोंदी होत्या कुणबीच्या, ते मिळण्यासाठी खूप वेळ लागायचा. काही वेळेस मिळतच नव्हत्या किंवा सरकारी अधिकारी कामचुकारपणा करायचे, आरक्षण मिळू नये म्हणून, असंही त्यात असू शकतं.
7-7, 8-8, 10-10 हजार रुपये ते काढण्यासाठी लागायचे. एवढे सगळे पैसे देऊनही ते मिळत नसायचे. तर मित्रांनो, आज या सगळ्या आंदोलनामुळं अनेक लाखो नोंदी त्या सापडलेल्या आहेत. असे अधिकृतरित्या त्यांनी कुठं जाहीर केलं नाही, अजून कुठलं नोटिफिकेशन आलं नाही की एवढेच नोंदी सापडल्यात. पण ज्या मीडियाच्या माध्यमातून आपण पाहतो तर लाखोंच्या संख्येने कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत. तर मित्रांनो, कुणबीची नोंद एक जरी घरात असली तरी त्याच्या आधारे आपल्या बाकीच्या भावंडांच्या नोंदी निघतात किंवा त्यांना कुणबीचं जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी काही अडचण येणार नाही. त्याच्यामुळे एक हा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे की इथून मागे ज्या लोकांना कुणबीच्या आम्ही कुणबी आहोत असा विश्वास होता, पण त्यांना नोंद तशी मिळत नव्हती, कागदपत्र सापडत नव्हते, त्या लोकांसाठी खूप चांगली संधी, खूप चांगले दिवस आज मनोज जरांगे पाटलांच्या या आंदोलनामुळे आले आहे. आणि सगळ्या मराठा समाजाने मनोज जरांगे पाटलांना जो सपोर्ट केला आहे, जो पाठिंबा दिला आहे, त्याचं हे आजचं यश आहे. परंतु मित्रांनो, अजून 16 फेब्रुवारीनंतरचं चित्र वेगळं असणार आहे. आज कदाचित हे जे नोटिफिकेशन हे जूनलासुद्धा असू शकतं. हे तात्पुरतं तुमचं आंदोलन थांबवण्यासाठी, स्थगिती मिळण्यासाठी किंवा ते निवळण्यासाठी आज जी आग आहे आंदोलनामध्ये ती शांत करण्यासाठी आजचा हा जुमला आहे. हे पेन किलर आहे, ही गोळी आहे आणि ह्या गोळीने सगळं शांत करणार आहे. अजून 1 महिन्यानंतरची गोष्ट पूर्णपणे वेगळी असणार आहे. 1 महिन्यानंतर ऑब्जेक्शन आल्यावर सरकार त्याच्यावर डिस्कशन करणार आणि या सगळ्या प्रक्रियेतून ते जाणार. म्हणजे अजून 2-3 महिने तरी मराठा आरक्षणाला किंवा मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र किंवा कुणबी म्हणून घोषित करण्यामध्ये वेळ लागणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचं हे आजचं नोटिफिकेशन आहे. आणि ज्या मराठा कुटुंबांना ज्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांनी त्यांच्या त्या नोंदीच्या आधारे त्यांची जात प्रमाणपत्र काढून घ्यावी. आणि ज्या मराठ्यांच्या कुठल्या घरात त्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत अद्यापपर्यंत, त्या लोकांनी EWSच्या 10% आरक्षणाचा फायदा घ्यावा. ते 10% आरक्षण हे आपल्याच हक्काचं आहे आणि ते आपल्याचसाठी आहे. त्यामुळं ज्यांना नोंदी मिळाल्यात त्यांनी त्याचा लाभ घ्यावा. ज्यांना नाही मिळाल्या आहेत त्यांनी त्या EWSच्या मार्फतून त्याचा लाभ घ्यावा, EWSच्या आरक्षणाचा. बाकी ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण पाहिले गेली 15-20 वर्षापासूनचा हा संघर्ष आहे. याच्यामध्ये मराठा समाजाला पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या वापर होऊ नये किंवा मराठा समाजाला राजकीयदृष्ट्या वापरलं जाऊ नये याचं मराठा समाजाने दक्षता घेतली पाहिजे. तेव्हा मित्रांनो, ज्यांना मिळाले त्यांनी त्याचा उपभोग घ्या, ज्यांना नाही मिळालं त्यांनी EWSच्या मार्फत मिळवा आणि जातीचे कुणबीचे सरसकट दाखले मिळण्यासाठी प्रयत्नशील राहा. मनोज जरांगे पाटलांच्या मागे असेच उभे राहा. तरी आता आजपर्यंत यश हे नक्कीच आशादायक आहे. इथून पुढे नक्की काय होणार आहे ते आपण पाहूच. आपण तुर्तास 16 फेब्रुवारीपर्यंत पाहू की काय होतं आहे, कोण ऑब्जेक्शन घेतं आहे. आणि गुणवरत्न सदावर्ते तर ठरलेले विरोधक आहेत मराठा समाजाचे. तसे तर ते पाहायला गेलं तर ठरलेले मराठा समाजाचे नसून त्यांनी त्यांचा टर्न बदलला आहे की मी ओपन किंवा खुल्या प्रवर्गातील लोकांच्या जागेसाठी मी लढतो आहे. म्हणजे मी मराठा समाजाचा विरोधक नाही आहे, पण मी खुल्या प्रवर्गातील लोकांसाठी त्यांची न्यायाची बाजू मांडण्यासाठी मी लढतो आहे, असं त्यांनी एक अजेंडा घेऊन त्यांचा एक वेगळा मार्ग चालला आहे. त्यांना हे त्यांचे कायदेशीर लढा लढण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. प्रत्येक घटकाला समाजातील त्यांची न्यायिक लढाई लढण्याचा त्यांचा हक्क, त्यांचा आवाज, त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तो त्यांचा सदावर्त्यांचा तो त्यांचा पार्ट राहील. त्यामुळे त्यांनाही असं खालून पाडून कोणी बोलू नये. आपली न्यायाची मागणी चालू आहे, आपलं मागणी न्यायिक आहे. त्यात आशादायक घडलंच, आज घडलंच, पण पुढेही घडल. कृपया यातून एकमेकांना द्वेष निर्माण होईल किंवा एकमेकांचे जीवित काही हानी होईल किंवा याचं रूपांतर ह्या संपूर्ण मोर्चाचं एखाद्या दंगलीत होईल, असं कुठलंही कृत्य करू नये. आणि याची प्रत्येक माझ्या मराठा समाजाने जाणीवपूर्वक जबाबदारी घेतली पाहिजे. आजपर्यंत मराठा समाजाच्या कुठल्याच मोर्चाला गालबोट लागलेलं नाही आणि इथून पुढे लागणार नाही. आणि त्याची सर्वस्व जबाबदारी आपण आपली घेतली पाहिजे आणि तसं वागलं पाहिजे. कुठल्याही सामाजिक रोषाला द्वेषाला बळी न पडता किंवा तो पसरवण्याचा प्रयत्न न करता शांततेच्या मार्गाने आपण आपले लढे चालू ठेवूयात. धन्यवाद.